हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। तर काल आम्ही पाऊस खूप चालला आहे आजकाल, तुम्हालाही माहिती आहे। त्याच्यामुळे ना बेबीला असं गार्डनमध्ये वगैरे असं बाहेर कुठे घेऊन जाण्याचं शक्यच होत नव्हतं आणि बेबी खूप चिडचिड करत होता। म्हणजे अव्यांश तर म्हटलं चला, तर शेजारीच अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती मॉल असल्यामुळे ना ॲक्च्युली आम्ही कधी जात नाही आणि तशी सवय पण लावायची नव्हती मला। काय झालं की अव्यांश खूप चिडचिड करत होता आणि आजारी पण होता मध्ये 1-2 दिवस, तुम्हाला मी सांगितलं होतं ब्लॉगमध्ये। तर मग म्हटलं चला, कृष्णाही घरी आलेला आहे, तर ऑलरेडी कृष्णा 1-2 वेळेस मॉलमध्ये जाऊन आलेला आहे। पण म्हटलं चला की आज ना संध्याकाळच्या वेळेस आम्हाला एक सगळ्यांना असं बोर होत होतं आणि अव्यांश खूपच चिडचिड करत होता, म्हणून मग संध्याकाळच्या टायमिंगला ना असं म्हणजे 3-3:30च्या आसपास मी अव्यांशला वगैरे घेऊन आणि कृष्णाला घेऊन दोघांना बाहेर घेऊन गेलेली मॉलमध्ये। तर माझं तात्पर्य जे आहे ते म्हणजे असं होतं त्याचं मोटो की अव्यांशला काहीतरी तिथे म्हणजे कार राईड असेल किंवा असं ट्रेन राईड वगैरे जे असते त्याची राईड मला बेसिकली द्यायची होती। आणि मला माहीत नव्हतं तिथं ॲनिमल्सचं म्हणजे असं शोकेस वगैरे असं काही लावलेलं आहे, त्याचे तिकीट होते ॲक्च्युली एवढंच होतं, खूप जास्त आणि ऑलरेडी ते बाहेरून दिसत होते, पण त्याचं जे तिकीट होते 199 होतं आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करायचं, जे की ते बाहेरून सगळं ॲज इट इज दिसत होतं। त्याच्यामुळे ते काय मी एक्सप्लोर केलं नाही, त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट नाही केले। आणि मग आम्ही गेलो डायरेक्टली गेम सेक्शनला, जे की आहे 2nd फ्लोअरला, जिथं फूड कोर्ट आहे तिथे। तर स्टार्टिंगला तर गेल्यानंतर तिकीटचं वगैरे विचारलं की काय तिकीट वगैरे, तर तिथं असं होतं जे मोठे मोठे मुलांचे जे गेम आहे, पहिली तर गोष्ट म्हणजे 4 वर्षाच्या पुढेच मुलांना एक त्यांचं प्ले सेक्शन होता, तिथे त्यांना अलाउड होतं। त्याचं तिकीट होतं 299 समथिंग 1 आवरसाठी आणि 2 आवरसाठी, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता। तर आता हा 1च वर्षाचा आहे, तर तिथे स्टार्टिंगला एंट्रीलाच असं रोबोट वगैरे किंवा मग असं तुम्ही जिथं मी बेबीला बसवलेलं आहे त्या ठिकाणी अशी बाईक कार असं ते हलत डुलत वगैरे काही नाही, ते इट्स फ्री ऑफ कॉस्ट। म्हणजे आपण गार्डनमध्ये गेल्यानंतर कसं एखाद्या स्टॅच्यूवर ठेवलं आपण स्वतः हलवायचं किंवा एखाद्या कारमध्ये बसवलं तशा टाईपचं, तर त्याला ते फ्री होतं, इट्स फ्री ऑफ कॉस्ट। पण तिथून पुढचे जे गेम होते ते सगळे जे गेम होते ना, ते सगळे गेम असे हे होते म्हणजे कॉस्ट होती त्यांची, डिपेंड्स तुम्ही किती वेळ खेळताय त्या हिशोबाने 500-600 वगैरे वगैरे असं होतं, जे की आम्हाला करायचं नव्हतं। आणि मला बेबीसाठी खास करून असं राईड वगैरे म्हणजे तो थोडासा बिझी राहील आणि थोडंसं त्याला फन वाटेल ह्या हिशोबाने मी बघितलं। तर मग फायनली मला तिथे खालच्या फ्लोअरलाच कार रायडिंग दिसली आणि मग मी त्याला 100 रुपीजला जशी मी महाबळेश्वरला जशी कार राईड केली तसं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, तशी मी कार रायडिंग बेबीसाठी घेतली। अगदी छोटीशी राऊंड होता तो, मला वाटलं माझी अपेक्षा त्यातून थोडासा मोठा होऊ शकला असता तो राऊंड, पण ते म्हणे की आम्हाला तिथपर्यंतच अलाउड आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर मग मला काहीतरी असं बघायचं होतं काहीतरी टाइमपास वगैरे, म्हणून मी ट्रेंड्समध्ये किंवा शॉपर स्टॉक्समध्ये वगैरे बघितलेलं, पण अव्यांश अजिबात राहत नव्हता। इव्हन मी डब्ल्यूमध्ये कुर्तीज वगैरे बघायला गेलेली, पण तो काय राहत नव्हता। त्याच्यामुळे मला ट्रायल हा प्रश्नच अगदी डोक्याच्या बाहेरच होता, कारण मी एकटी आणि कृष्णा होता फक्त सोबत, आणि अव्यांश प्रॅम वगैरे नव्हता, त्याच्यामुळे त्याला असा खांद्यावर वगैरे सोबत असं खांद्यावर वगैरे घेऊनच कड्यावरती वगैरे घेऊन मी करत होती किंवा काही बघायचं असेल ते बघत होती असं टाइमपास म्हणून। आणि ट्रेनची जी हे आहे ट्रेनची जी राईड होती ती 100 रुपीजला 2 राऊंड होते आणि बऱ्यापैकी छान तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तसं। त्याच्यामुळे मग मी त्यांना ती राईड वगैरे करायला सोडून दिलं आणि मग मी इकडे माझं काय बघायचं होतं ते बघितलं, पण घेतलं काही नाही, कारण मला ट्रायल केल्याशिवाय कुठलाही ड्रेस वगैरे घ्यायचा ते गॅरंटी नाही आहे, कारण माझं वेट कमी झाल्यामुळे बरेचसे कपडे ना तर ट्रायल केल्याशिवाय मला येत नाही। आता हा जो टी शर्ट आहे लिटरली हा स्मॉल साईजचा, मी मागच्या वेळेस एकदा गेली ते शॉपिंगला, मागच्या वेळेस ट्रिपला गेलो होतो रंगपंचमीच्या वेळेस, त्यावेळेस मी हा स्मॉल साईजचा आता मला येतोय। मीडियम साईज तर प्रश्नच नाही, आणि बऱ्याच सगळ्या ब्रँडमध्ये ना वेगवेगळ्या ब्रँडमध्ये ना साईजचा थोडाफार डिफरन्स असतो, त्याच्यामुळे ट्रायल केल्याशिवाय कपडे घेणं आता अगदी चुकीचं आहे। कारण मागे मी क्युरॉसची जी जीन्स घेतलेली ती आता मला फार लूज होते, इव्हन थाईजला लूज व्हायला लागली आणि कमरेला पण खूप लूज होतीये, त्याच्यामुळे आता माहित नाही आता मी काय करेल त्याचं। तर त्याच्यानंतर त्यांनी 2 ट्रायल राऊंड वगैरे घेतले आणि मग थोडा वेळ झाला, म्हटलं आता जायला पाहिजे, कारण बराच वेळ झाला होता आणि अव्यांश का अजिबात राहत नव्हता।
मग घरी आलो. तर असं झालं. म्हणून मग ते रिझन म्हणजे कसं की तो खूप टायर्ड झाला होता, इरिटेट झाला होता घराघरामध्ये. म्हणजे असं नको व्हायला की यार मॉल जवळ म्हणून लगेच उठा आणि सुटा मॉलमध्ये, असं नाही. ऍक्च्युली गेम सेक्शनला आणि फूड कोर्टला मी फर्स्ट टाइम गेली. मला ती इथे राहून बरीच वर्ष झाली आहे, पण आम्ही कधी तिथं एक्सप्लोर करत नाही. म्हणजे फूड कोर्ट वगैरे कधी असं एक्सप्लोर करत नाही. आणि फूड कोर्टला मी जाण्याचं रिझन म्हणजे की आता पावसाचा टाइम होता, म्हटलं बनमस्का वगैरे काहीतरी ट्राय करू आणि कृष्णाला जे काय खायचं तो खाईल. तर गुड लक कॅफे आणि वाडेश्वर वगैरे असे वेगवेगळे KFC वगैरे बरंच काही काही तिथं फूड कोर्टला सेक्शन्स आहेत. तर बन मस्काची जी प्राइस होती चाय विथ बन मस्का 110 रुपीज, म्हणजे 110 रुपयाची कॉस्ट होती. बट कॉस्ट वाईज चहा नव्हता एवढा खास, पण बन मस्का छान होता. आणि जो वडा बटाटा वडा सांबर जो कृष्णाने घेतलेला त्याची कॉस्ट 100 रुपीज प्लस 5% GST फूडवरती तेवढ्याशा. तर असं आम्ही ते घेतलेलं, बाय करून ते खाल्लेलं. आणि वडा म्हणजे त्याचा रिव्ह्यू मी कृष्णाला विचारला की कसं होतं बटाटा वडा वगैरे. तो म्हटला आता एकदम मस्त होता. तर वडेश्वर तर छानच असतं. तर असं झालं. आणि तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, मला अजिबात अव्यांशने तिथं बनमस्का एन्जॉय करू दिला नाही, चहा वगैरे. पण मी कसं तरी उभं राहून खाली बसून वगैरे असं तसं काहीतरी तो संपवला. मग फायनली घरी आलो असं. आणि हाथ में बाल गया है क्या अंकल इसमें? ते अंकल ओरडतील आपल्याला, बसून खाली. ये पूरा मेन्स का शॉप है. नाही खाली शी येते. वरती बघ आवाज दिसतोय का? अरे बापरे, वरती पण दिसते बघ. सगळीकडनं लाईट्स आहेत, सगळीकडनं लाईट्स आहेत. काय कोणते ड्रॉर अवे जस तुला उद्योग आहे रे. हा ना, हे झालं की ते झालं की ते. ज्यादा बारीक मत करो, पहले उसको दिखा दो पहले से. बघ रे किस नाही बरोबर ना? हा खालची तेवढी स्टाईल ठीक आहे का? हा ते करतील. थांब तू फक्त किती ठेवायचं एवढं फक्त सांग. अच्छे से स्टाइल करो उसकी अच्छी स्टाइल करो बस. मैं अभी उतना ही बोलूंगी. आप एकदम लाइन में रख. हे बघ कसं बघतो खाली उतरलाय. दादा हे बघ कट कसं, हेअर कट कसं करतात बघ दादा. तुझा केला होता ना काल मम्माने, मग आज दादाचा करायचा. अंकल हा बघा. अंकल हा बघा. लगेच हात काढतो. अंकल हा बघा. अंकल हा बघा. बघा 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 बघा. अंकल बघा 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 बघा. काहीतरी लागलं इथे, लाल झालं रे बाळू. छान वाटतं रे किस ना. पण तुमच्यापेक्षा आमच्याकडे भारीच करतात है ना? काय असं काय? पण तू फरक समजला ना. तुमच्याकडं नाही एवढं खास करत, आमच्याकडे भारीच करतात. छान छान करतात की नाही किस ना? सांग बरं दादाला, आमच्याकडे भारीच करतात मला.
थांबा दादा वरून माव अवेंज तर वर ते दादा बघ आता कसा हिरो बनणार आहे. दादा बघ कसा आता हिरो सारखा दिसणार तुझा इकडं. बर तर आपण आजीला व्हिडिओ कॉल करून दाखवू. वंश अंकल हा बघा. छान केलं रे. तुमच्या करता का असं एवढं शार्प डिझाईन. थांब हा अजिबातच राहीना आज पण. येडे येडे काय हा तर काय अजिबात राहतच नाहीये. आले लगेच तुला झोप. काल पण असे काय त्याला कंगवा बघितलं तरी कंगवाच पाहिजे. चेअरवर बसवलं तर चेअरवर पण नाही बसायचं. काय अवंश. चला पुढे भेटू आपण. हे सग कट होतोय पूर्ण तोपर्यंत. बघू दे रे. उभं रे. ते पावडर व्यवस्थित पुसून घे कानाची वगैरे. बाहेर जायचं ना. बघू दादा ते कानच पुसून घे पावडर त्यांचे कपडे घेऊन. बघ इकडे.